हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशन्सचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आजचा विषय म्हणायला गेले तर आजचा विषय असा आहे की साड्या म्हटले की आपण आपली आई, आपली आजी, आपली सासू, प्रत्येक स्त्रीचा आवडीचा विषय म्हणजे साड्या। आणि साड्या जशा आल्या ना नवीन सुरुवातीला तशा आपण साड्या घ्यायला सुरुवात करतो। मग ते त्यांचे कालांतराने साड्या अपडेट होत राहतात, अपडेट व्हर्जन येत राहतात। तर तशा प्रकारे आपण साड्या म्हणजे लग्नाच्या आधी पण आपल्याकडे साड्या असतात। आपण मुली असल्या तरी मुलींना पण साड्या भरपूर आवडतात। तर लग्न झाल्यानंतर जशा साड्यांची सुरुवात होते ना त्या ज्या कालावधीमध्ये ज्या साड्या आल्या त्या साड्या आपण घेतो, पण पुढच्या कालावधीमध्ये परत त्या साड्यांचं हे कमी झालं की आपण त्या साड्या साईडला ठेवून देतो, त्या साड्या आपण वापरत नाही। मग त्या साड्या आपल्या तशाच कपाटामध्ये, बॅगांमध्ये कुठेही आपण अशा ठेवून दिलेल्या असतात। आधीच्या काळात ना म्हणजे माझी मम्मीच्या काळात मी बघितलं असं की त्या साड्या त्या कंटिन्यू साड्या नसायच्या, म्हणजे ड्रेस वगैरे घालत नव्हत्या, त्या सतत त्या साडी नेसायच्या। मग त्यांच्या साड्यांना अशा डेली वेअरच्या आपले जसं कुर्ती वगैरे असतात ना, मॅक्सी असतात तसे त्यांच्या साड्या असायच्या। मग त्या साड्या डेली वेअरसाठी साड्या नेसायच्या। मग ते नंतर त्या जरा जुन्या झाल्या की मग ते काय करायच्या, भांडीवाल्यांना देऊन टाकायच्या किंवा त्यांच्या गोधड्या शिवायच्या, कारण की त्या साड्या तशा जुन्या झालेल्या असायच्या। आताच्या काळात कसं असतं ना, आपण आपल्या डेली वेअर मध्ये असतात, मॅक्सी असतात, ड्रेस असतात, टी शर्ट पॅन्ट असतात, पण आपल्या साड्या डेली वेअर मध्ये आपल्या घातल्या जात नाही। मग आपण काय करतो, त्या कपाटात तशाच ठेवून ठेवतो। मग त्याच्यात आपण ते काय डांबर गोळ्या ठेवायच्या, तशा त्या साड्या घड्या घालून परत ठेवायच्या। कधी कधी असं होतं ना की वर्षभर साड्याकडे बघितलंच जात नाही, मग त्या साड्या तशाच पडून असतात। मग आता तर आपल्याला गोधड्या शिवता येत नाही आणि भांडीवालेही आता काही दिसत नाही। आता सगळं ऑनलाईन मार्केट चाललंय, ऑनलाईन भांडी सर्च केले की भांडी येतात। परत बाजारात गेले की आपण डीमार्टला गेलो, बिग बाजार तर बंद, डीमार्टला गेलो, कुठेही गेलो की आपण भांडी ही घेऊन येतो, म्हणून ते भांडीवाले येणार, आपण त्यांना कपडे देणार, हाही विषय आता बंद झालाय। आणि आपल्या साड्या एवढ्या चांगल्यातल्या असतात की ते आपल्याला द्याव्याशा पण वाटत नाही। मग त्या साड्यांचं करायचं काय, हा प्रश्न महत्वाचा आहे। तर तोच विषय मी आता घेऊन आली आहे तुमच्यासोबत। तर आपण आता ना म्हणजे मी माझ्या चॅनलवर साड्यांचे छान छान असे, म्हणजे आज आपण हा ड्रेस घातला ना तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या साडीने शिवलेला ड्रेस घातला ना तरीही असं वाटणार नाही की सारखेच आहेत वगैरे। असे वेगवेगळ्या प्रकारचे मी ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग आता तुमच्यासोबत घेऊन येणार आहे। आणि जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायला आवडतील तर आपल्या चॅनलवर नक्की एकदा भेट द्या आणि व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा। आणि खरोखर मनापासून जर माझा व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज लाईक करा। तुम्ही लाईक केलं नाही ना मला खूप छान वाटतं, मग ते नोटिफिकेशन येतं ना की एवढं लाईक झाले, तेवढे कमेंट झाले तर खूप छान वाटतं। आणि मग त्याच्यानंतर ना प्रोत्साहन येतं, कारण की आपल्याला म्हणजे काही गोष्टी आपण करत असतो ना ते सहजासहजी आपल्याला करता येत नाही, कारण की भरपूर जणांचा विरोध असतो, घरांच्यांचा, परत बाहेरचे। जर आपण व्हिडिओ टाकले ना आणि जर आपले व्हिडिओ कोणी बाहेर म्हणजे बघितलं ना आसपासच्या लोकांनी, मग ते हा तू व्हिडिओ केला होता, अरे वा तू तर असं आता करायला लागले, तसं करायला लागले, असा विषय असतो। मग त्या सगळ्या विषयाला आपण असं मागे सारत आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो। मग तेच पुढे जाण्याला जर तुम्ही जर एक लाईक केलं, कमेंट केलं ना तर मग ते करणाऱ्यालाही छान वाटतं आणि मग ते त्यांना प्रोत्साहन मिळालं की मग ते तुमच्यासाठी छान छान असे व्हिडिओ घेऊन येऊ शकतात। तर बघा आता मी माझ्याकडे साड्या भरपूर मी काढून ठेवल्या आहेत। मी त्या दिवशी साड्या माझ्या अशा हे केल्या ना, जरा चेक केल्या ना, म्हणजे काही त्याच्यात बुरशी झाली का, वाद झाले का, काही झाले का असं बघण्यासाठी मी साड्या काढल्या। तर भरपूर अशा साड्या माझ्या निघाल्या की त्याच्यात छान छान असे ड्रेस होतील आणि त्या मी नेसतही नाही आणि याच्यापुढे नेसलीही जाणार नाही, कारण की त्या तेव्हाच्या काळातल्या त्या ट्रेंडिंग मधल्या साड्या होत्या, त्या साड्या आता नेसल्या जाणार नाही। म्हणून मग त्या साड्यांचा आता म्हटलं ना छान छान असे ड्रेस आपण स्टिच करून घालूया, म्हणजे कसं ऑनलाईन शॉपिंगही कमी होईल आणि मिस्टरांचाही खर्च वाचेल आणि आपल्या साड्यांचाही उपयोग होईल। म्हणजे त्या साड्या जर आपण काढल्या, त्याचे ड्रेस स्टिच केले, त्या साड्यांच्या जागेवर मग आपण दुसऱ्या साड्या घेऊ शकतो ज्या आता ट्रेंडिंग मध्ये आहे। कारण की त्या साड्या जर कपाटात तशाच पडून राहिलेल्या की जर मिस्टरांनी जर कपाट जर बघितलं ना उघडून, अरे तुझ्याकडे एवढ्या साड्या आहेत तरी तू म्हणते की साडी नाही, मग त्या साड्यांचे आपण आता ड्रेस शिवून घ्यायचे आणि मग त्या तेवढं जागा रिकामी झाली का मग सांगायचं मिस्टरांना, बघा माझ्या कपाटात साड्याच आहे, मला साड्या घ्यायच्या। तर तुम्हीही असं माझ्यासारखं करू शकता। तर तुम्हाला ज्या प्रकारचा ड्रेस बघायचा असेल ना मला कमेंट करून सांगा, मी त्या प्रकारचा ड्रेस तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवेल। तर आपण आता मी आतापर्यंत भरपूर तर शिवले आहेत, पण आता ज्या नवीन याच्यामध्ये जे मी ड्रेस स्टिच केले आहेत ना त्यांचे काही पॅटर्न दाखवते।
आणि त्यांची जर तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग बघायची असेल ना, मग मी जर माझ्याकडे असेल तर मी ते अपलोड करेल, आणि नसेल ना तर मग मी त्याच प्रकारचा ड्रेस तुम्हाला स्टिच करून दाखवण्याचा प्रयत्न करेल. चला तर आपण आता माझा ड्रेस बघूया. आणि काही ताई आहेत त्यांना माझे व्हिडिओ बघायला आवडतात, त्या छान असे कमेंट करतात. आणि जर तुम्ही खरोखर माझे व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा. चला तर आपण आता ड्रेस बघूया. बघू शकता मैत्रिणींनो, माझ्या ड्रेसचं कलेक्शन मी आता तुम्हाला दाखवते. ते 6 ना छान असा लॉंग वन पीस आहे, तो मी साडीपासून शिवला आहे. छान सुंदर अशी साडी होती, पण मी त्याचा मला वन पीस घालायचा होता म्हणून मी स्टिच केला, बॉक्स प्लेटमध्ये स्टिच केला होता. आणि हे बघा, हे साडीसोबत ब्लाऊज पीस आलेलं फक्त 1 मीटरचं होतं. मग मी त्याच्यापासून नाही अशी शॉर्ट अशी कुर्ती स्टिच केली आहे, स्लीवलेस आहे. आणि छान बघा असा वी-नेकमध्ये गळा आहे, छान असं सुंदर आहे, जीन्सवर वगैरे घालायला छान आहे. त्यानंतर हे बघा, हे 1.5 मीटर कापड मी असंच मार्केटला गेलेले ना तेव्हा तिथून मी हे कापड घेतलेलं. त्या कापडापासूनही मी छान असं जीन्सवर आपल्या कसं म्हणणार टी शर्ट वगैरे घालू देत नाही ना घरातून, तर मग असे थोडेसे लॉंग असे मी कुर्ती स्टिच केली आहे. त्यानंतर हा साडीपासून शिवलेला ड्रेस आहे बघा. म्हणजे जसं ट्रेंडिंग येतं ना त्या प्रकारे आपण आपल्या साडींचा उपयोग करून तसेच ड्रेस शिवू शकतो. हा बघा, असा चौकोनी असा गळा आहे, त्याला सगळीकडून इलास्टिक मी लावलेला आहे आणि खाली अशी फ्रिल केलेली आहे आणि हातावरही इलास्टिक लावली आहे, म्हणजे छान असा फिटिंगमध्ये बसतो हा ड्रेस सुंदर. तुम्हालाही जर शिवून घ्यायचं असेल तर मला सांगा, मी त्याची तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवेल. असे ड्रेस जर आपण स्वतः स्टिच केले तर आपल्याला ऑनलाईन किंवा मार्केटमधून घ्यायची गरज लागत नाही. हा बघा, हा छान असा साडीपासूनचा ड्रेस आहे, काठापदराची साडी आहे, त्याच्यापासून मी हा ड्रेस शिवला आहे. स्लीवलेस आणि छान असा गळा घेतला आहे. त्याच्या खाली बघा अशी प्लाझोसारखी पॅन्ट शिवली मी आणि जो पदराचा पार्ट होता ना त्याच्यापासून असं जॅकेट तयार केले. घातल्यावर खूप सुंदर असं लुक देतं. म्हणजे जर आपल्याला कुठेही कार्यक्रमामध्ये साडी नेसून जावं लागत असेल ना तर मग साडीनं नेसून जाता असं ड्रेस जर आपण घालून गेलो ना तर खूप छान लुक येतं. आणि हा आता मी लेटेस्ट शिवलेला कॉटनच्या साडीपासूनचा हा ड्रेस आहे छान. पॅन्ट शिवले आहे त्याच्यावर. पॅन्ट तर एवढी छान झाली आहे ना, आपण जीन्स ज्या प्रकारे घालतो ना त्या प्रकारचीच पॅन्ट झालेली आहे. खूप छान वाटते ती पॅन्ट पण घालायला. याची कटिंग आणि स्टिचिंग मी आपल्या व्हिडिओ चॅनलवर दाखवली आहे. आणि हा कॉटनच्या कापडापासून आहे, कॉटनचा ड्रेस मटेरियल होता त्याच्यापासून हा ड्रेस मी शिवला आहे. याचं पण लुक घातल्यानंतर खूप छान येतं. त्याच्यावरही छान अशी पॅन्ट स्टिच केली आहे. आणि हा माझा आता सगळ्यात जास्त आवडता ड्रेस झाला आहे. मी जो कालच म्हणजे रात्रीच तो शिवला, साडीपासून शिवला आहे मी. दोन शेडमध्ये साडी होती, त्या साडीचा पदर हा ओढणी म्हणून यूज केला आणि बाकीचा पार्ट हा पॅन्ट आणि कुर्ती त्याच्यात स्टिच केली आहे. आणि हा वन पीस सॅटिनच्या साडीपासून वन पीस स्टिच केला. हा माझा नाही आहे, बाकीचे सगळे ड्रेस मी माझ्यासाठी स्टिच केलेत. आणि त्याच्यानंतरचा हा ड्रेस. तर तुम्हाला माझं ड्रेसचं कलेक्शन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हीही तसे छान छान ड्रेस स्वतःसाठी शिवून घ्या. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. व्हिडिओ आवडला तर लाईक